इंजिनिअरिंग किंवा फार्मसी करायचं असेल तर 12वी बोर्डच्या परीक्षेचे मार्कसुद्धा अतिशय महत्त्वाचे असतात. इंजिनिअरिंगसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या 3 विषयात मिळून ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 135 मार्क असणे बंधनकारक आहे. 134 असले तरी चालतात, मात्र 133 चालत नाहीत, याची आपण नोंद घ्यायला पाहिजे. आता इतर कॅटेगरी म्हणजे जसे की SC, ST, NT, VJNT, SBC, SCBC, EWS, OBC या कॅटेगरीमध्ये 120 मार्क असले तरी चालतात, 119 सुद्धा चालतात, मात्र 118 चालत नाहीत. आता याच्यासारखं फार्मसीच्या सुद्धा प्रवेशामध्ये PCB किंवा PCM दोन्हीपैकी कोणताही ग्रुप चालतो, पण इथे पण मार्कांची तीच अट आहे. म्हणजे PCB मध्ये 135 ओपन कॅटेगरी आणि 134 चालतात, आणि जी इतर कॅटेगरी ज्याच्यामध्ये SC, ST, NT, VJNT, OBC या प्रवर्गासाठी मात्र 120 मार्क लागतात. 119 असले तरी चालतात, मात्र 118 चालत नाहीत. पण जर PCB किंवा PCM हा ग्रुप बसत नसेल तर आपण काय करू शकतो, हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर पहिल्यांदा आपण PCM बद्दल पाहूया. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स यामध्ये जर 135 किंवा 120 मार्क मिळत नसतील किंवा ग्रुप होत नसेल तर केमिस्ट्री हा विषय ग्रुपमधून बाहेर काढून इतर कोणता विषय ज्याच्यामध्ये बायोलॉजी आहे, IT आहे किंवा चौथा सब्जेक्ट केमिस्ट्रीपेक्षा जास्त मार्क असलेला तो आपण ॲड करावा आणि त्याची टोटल आपण पाहू शकतो. उदाहरणार्थ फिजिक्स, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स, IT किंवा मॅथमॅटिक्स अशा विषयांची मार्कांची जी बेरीज आहे ती एकत्रित करून जर तुम्हाला 135 किंवा कॅटेगरीमध्ये असाल तर 120 मार्क होत असतील तर हा ग्रुप चालतो. याच्यामुळे तुमचा प्रवेश सुसह्य होतो. यामध्ये फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे 2 विषय हे अनिवार्य आहेत, म्हणजे त्याला कुठलाही पर्याय नाही, हे पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी आपण लक्षात घेतलं पाहिजे. PCB ग्रुपबद्दल बोलायचे झाले तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयात जर 135 किंवा 120 मार्क होत नसतील तर बायोलॉजी या विषयाच्या जागी तुम्ही मॅथमॅटिक्स किंवा IT किंवा इतर चौथा कोणताही विषय तुम्ही घेऊन हा ग्रुप तुम्ही कव्हर करू शकता. उदाहरणार्थ फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स किंवा दुसरा त्याच्या समोरचा जो पर्याय आहे तो म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री किंवा IT अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन करून आपण प्रवेशासाठी पात्र होऊ शकता. आता यापैकी कोणतेही कॉम्बिनेशन करून जर तुमचा ग्रुप बसत नसेल आणि तुमचे जे मार्क्स आहेत 135 किंवा 120 होत नसतील तर तुम्हाला मात्र निश्चितपणाने प्रवेशाला अडचणी येऊ शकतात. याच्यामध्ये जिओग्राफी किंवा भाषा विषय हे ग्राह्य धरले जात नाही. चौथा विषय याचा अर्थ असा आहे की जे कोर सब्जेक्ट आहे, सायन्सचे विषय आहेत, अशा विषयाला तिथं प्राधान्य आहे. तर अशी ही माहिती आपण खरं तर सुरुवातीपासून लक्षात घ्यायला पाहिजे. आणि अशा पद्धतीची माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कॉमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.